तावडे हॉटेल तर गांधीनगर परिसरातील विनापरवाना व्यवसायधारकांवर आजवर कारवाई का केली नाही? नगरसेवकांची बदनामी होत असल्यानं प्रशासनानं तात्काळ ही दुकानं सील करावीत अशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली। शहरातील मुख्य रस्त्यांची एकदा तरी सफाई करावी अशी सूचनाही नगरसेवकांनी केली। कोल्हापूर महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सीएसआरच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रात एचडीएफसी बँकेमार्फत मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली। इतर बँकांकडूनही तसा प्रस्ताव मागून फेर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नाल्यातील गाळ काढल्यानंतर त्याचा उठाव करण्यासाठी आवश्यक यंत्रणा भाड्यानं घेण्याचा प्रस्ताव प्रशासनानं दिलाय। पण पावसाळ्याला केवळ 15 दिवस राहिले असताना इतक्या घाईगडबडीनं हा प्रस्ताव का आणला अशी विचारणा सभापती विशाल शिराळे, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, अर्चना पागर, प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली। त्यावर महापालिकेमार्फत मनुष्यबळाद्वारे आणि 2 पोकलँड मशीनमार्फत 20 मार्चपासून नाले सफाई सुरू आहे। 40 कर्मचाऱ्यांमार्फत लहान मोठ्या नाल्यांची सफाई सुरू आहे। या निविदेच्या मंजुरीनंतर जेसीबी 50 फुटाचं खोरं असलेलं पोकलँड मशीन उपलब्ध झालं तर गाळ उठावाची प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। शहरातील मुख्य रस्त्यांवरील गटर्स, स्ट्रॉम वॉटर, पेव्हिंग ब्लॉक खराब झालेत, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरतंय। आयआरबीचे सर्व गटर स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे असं प्रतिज्ञा उत्तुरे, अभिजित मोकाशी, अनुराधा खेडकर यांनी सांगितलं। आयआरबीनं गटर करताना स्लॅबला लावलेले ठेपे तसेच राहिले आहेत, त्यामुळे चॅनेलमध्ये लाकूड आणि इतर कचरा अडकून पाणी तुंबतंय। बऱ्याच ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही, त्यामुळे फुटपाथवर 10 फुटावर कॉन्क्रीट फोडून चेंबर करणं आवश्यक आहे। कनेक्टिव्हिटीबाबत सहाय्यक आयुक्त आणि उपशहर अभियंता यांनी स्वतंत्र पाहणी करून निर्णय घेतला जाईल असं प्रशासनानं सांगितलं। आयआरबीच्या 49 किलोमीटर रस्त्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यानं स्वतंत्र एजन्सीमार्फत हे रस्ते स्वच्छ करता येतील का याची पडताळणी करू असं प्रशासनानं नमूद केलं। नवीन स्वीपिंग मशीन चालवण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित ड्रायव्हर घेणं आवश्यक आहे असं अनुराधा खेडकर यांनी सांगितलं। त्यावर महापालिकेला 8 स्वीपिंग मशीन मिळाली आहेत। संबंधित कंपनी महापालिकेच्या चालकाला प्रशिक्षण देणार आहे असं प्रशासनानं सांगितलं। तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीत असलेल्या जागेवरील बांधकामांना पुन्हा एकदा नोटिसा दिल्या आहेत, मात्र पुन्हा नोटीस देण्याची गरज काय? या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत, परवाना विभागानं कारवाई केली नसेल तर तातडीनं सर्व व्यवसायधारकांची दुकानं सील करावीत अशी मागणी इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, प्रवीण सोनवणे आणि सभापती विशाल शिराळे यांनी केली। त्यावर 7 दिवसांची नोटीस यापूर्वीच दिली असून उच्च न्यायालयानं गुरुवारी दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या अटीनुसार 245 विनापरवानाधारक व्यावसायिकांना पुन्हा नोटिसा देण्यात येतील। कायदेशीर बाबी तपासून व्यवसाय परवाना सील करण्याची कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय।